शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आज खोतकर यांच्या जालन्यातील निवासस्थानी बैठक झाली आहे आणि या बैठकीला रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते। अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद संपले असून त्यांचं मनोमिलन झालं असल्याची प्रतिक्रिया सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीनंतर दिली। आपापला पक्ष वाढवताना दोघांमध्ये वाद झाले होते आणि आता दोघांनीही युती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला यावेळी सुभाष देशमुख यांनी दिलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ही बैठक झाली असून अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री घेतील, उद्धव ठाकरे घेतील, यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम राहील अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी दिली आहे। शिवाय जालना लोकसभेच्या मैदानात आपण अजूनही कायम असून माघार घेतलेली नसल्याचं देखील खोतकर यांनी स्पष्ट केलंय। खोतकर आणि माझ्यातील वाद मिटले असून दोघांचं मनोमिलन झाल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे। महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती या अर्जुनराव खोतकर असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील असतील, या दोघांचं अत्यंत मनापासून मनोमिलन झालेलं आहे आणि मी आज मनापासून आनंदी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज जालन्याला मला जायला सांगितलं होतं, त्या दोघांची बैठक घ्यायला सांगितली होती, त्याप्रमाणे दोघांची बैठक घेतली। खूप सकारात्मक चर्चा झालेली आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख ते आले होते, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलं होतं। आम्ही सकाळी एकत्र बसलो, तसं तुम्ही बघितलंय की परवाही आम्ही एकत्र बसलो। आमची दोघांची चर्चा समाधानकारक आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहील। त्यामुळे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आमची चर्चा केली। मुख्यमंत्री महोदयाचा निरोप घेऊन बापू आले, बापूशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे। माझं काय म्हणणं आहे ते मी बापूला अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। माझेही ऐकून घेतलं, रावसाहेब पाटलांचं ऐकून घेतलं आणि मग आता यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांचा निरोप घेऊन आले की चर्चेला या। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला माझे पक्षप्रमुख, माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माननीय उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे। आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, आपण बघितलं तर परस्पर विरोधी खरं तर दोन वक्तव्य पाहायला मिळाली। दानवेंचं एक वेगळं वक्तव्य होतं आणि दुसरीकडे खोतकर म्हणताय जोपर्यंत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री कुठलाही आदेश देत नाही तोपर्यंत मी लोकसभा निवडणुकीत आहे असं म्हणणं आहे। नेमकं काय ह्या वक्तव्यावरनं आपण निष्कर्ष काढायचा? खोतकर या संदर्भात संदिग्धता कायम ठेवून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचं या खोतकरांच्या वक्तव्यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी आग्रह केला म्हणून फक्त मी चर्चा केली, याचा अर्थ खोतकरांना चर्चा करायची नव्हती का किंवा चर्चा करायची इच्छा नव्हती का असा प्रश्न पडतोय। मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सुभाष देशमुख स्वतः खोतकरांच्या घरी आले, सोबत रावसाहेब दानवे होते, म्हणून आपण याबाबत चर्चा केली। मात्र लोकसभा लढायची किंवा नाही लढायची याचा अंतिम निर्णय हे उद्धव ठाकरे घेतील असं खोतकर यांचं म्हणणं आहे। खरं तर खोतकरांना हा जो वाद आहे हा वाद स्थानिक आहे, गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे। खोतकर आणि दानवे यांचे गेल्या 2 वर्षांपासून खडाजंगी सुरू आहे, अगदी वैयक्तिक टीकेपर्यंत हा वाद गेला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्याआधी एक सभा जालन्यामध्ये घेतली होती, त्यातही त्यांनी हा वाद सोडवावा अशी विनंती खोतकर आणि दानवेंना केली होती। त्यानंतर काही लोक जाऊन भेटले आणि त्यातनं हा वाद सोडवण्याचा प्रयत्न झाला असं दिसलं। त्यानंतर आज रावसाहेब दानवे आणि सुभाष देशमुख म्हणतायत की हा वाद संपला आहे, आमची दिलजमाई झाली आहे। मात्र खोतकरांना हा वाद मातोश्रीवर घेऊन जायचा आहे, मातोश्री समोर आपलं म्हणणं मांडायचं आहे आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे जे सांगतील त्यानंतर मी अंतिम निर्णय घेणार असं ते म्हणताय। कुठंतरी त्यांनी जी ही भूमिका घेतली आहे या भूमिकेचा त्यांना स्थानिक राजकारणात फायदा होईल, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही फायदा होईल। त्यामुळं जालन्यात हा वाद सोडवायचा नसून कुठल्याही परिस्थितीत हा मातोश्री दरबारी न्यायचा त्यांचा प्रयत्न आहे। खासगीमध्ये सांगताना भाजपचे नेते हा वाद संपला आहे, फक्त खोतकर एक वेळा जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील असं सांगतायत। मात्र खोतकरांची एकूणच भूमिका सध्या तरी वाद त्यांना संपवायचा नाही तर हा वाद खेचत न्यायचा आहे, ओढत न्यायचा आहे आणि अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, अगदी मतदानाच्या तोंडावर का होईना कुठेतरी माघार घ्यायची असं चित्र सध्या तरी दिसतंय। अगदी विशाल, धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल।